आजपासून मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. मराठी भाषा शिकणं खरंच कठीण आहे काय आणि सरकारने घेतलेले या निर्णय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मान्य आहे काय, हा थेट सवाल आपण त्यांना करणार आहोत. चला तर माझ्यासोबत. बोलते थोड़ा थोड़ा अफसर अगर रद्द होगा तो चले जाए गाँव और क्या हो। 65, 60 के ऊपर वाले को ना तुम किसको बोलने मत लो कि मराठी बोलो मराठी बोलो। मी हिंदी भाषा बोलते, मराठी भाषा बोलते, जितनी येते उतना बोलते हैं. कोशिश करतो मैं शिकतो. महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी थोडी बोलायला पाहिजे. बस नो नो कमेंट्स. शासनाने परिवहन विभागाने एक जो निर्णय घेतला होता की मराठी भाषा जर तुम्हाला आली नाही तर तुमचा परवाना रद्द केला जाणार आहे, तर मग यावर तुम्ही काय सांगाल? अफसर अगर रद्द होगा तो चले जाए गाँव और क्या हो। लाइसेंस रद्द होगा तो गावाकडे जायचं पण मराठी शिकायचं नहीं. नहीं सीखूंगा, हाँ. लेकिन एक अभी जा रहा हूँ, थोड़ा टाइम नहीं लगा इसके लिए नहीं, अभी बोले भी टाइम है इसके लिए नहीं गया. ओ बुलाए तो थे, बोले थे 2-4 दिन लगा आओ, तो कुछ थोड़ा बहुत तो कम 20-22 भाषा बोल रहे थे. मैं क्या बोलतो, इतना बुढ़ा आदमी है, 63, 64 के ईयर्स का आदमी हो, वो कैसा भी उम्र में मराठी सीखेंगे. अभी वो पूरा उम्र तो कमाने में चला गया, अभी वो मराठी सीखेंगे भाषा में. ये कैसा, ये सब कानून सब हटाओ इसको. 65, 60 के ऊपर वाले को ना तुम किसको बोलने मत लो कि मराठी बोलो मराठी बोलो. वो बेचारे रिटायर होने वाला है, अभी वो कैसा मराठी बोलेंगे. अभी वो तुम ऐसा ऐसा कानून लाया, रिक्शा वाले को लाया, टैक्सी वाले को लाया, सबको ऐसा ऐसा लाया कानून तुमने. ऐसा नहीं चलेगा सब कानून. मला एक सांग, तू काय करतो? तुझा व्यवसाय काय, म्हणजे काय काहीतरी व्यवसाय पाणी करत असेल ना? तू मुंबईत किती वर्षापासून राहतो की मुंबईतच जन्म आहे तुझा? हाँ, बचपन से राहतो मुंबई मध्ये बचपन से राहतो. तो मी सगळं मराठी बोलतो. मी त्या पण बुड्ढा आहे, मराठी नाही बोलतो ना मराठी, नाही बोलतो मराठी. पण मग आता कायद्याची तरतूद तसा नियमच आहे. तुम्ही जर मराठी भाषा म्हणजे तुम्हाला मराठी लिहायचं वाचायचं नाही. तुमच्या टॅक्सीमध्ये रिक्षामध्ये जर एखादा प्रवासी बसला तर त्यांनी सांगितलं मला इथं जायचंय, तर तुम्हाला ते मराठी समजता आलं पाहिजे, त्याच्यावर उत्तर देता आलं. हा कायदा सांगतो. म्हणजे राज्याच्या त्या सरकारने निर्णय घेतलाय, जर आता तुम्ही मराठी भाषेत बोलला नाही त्या प्रवाशांशी तर तुमचं लायसन रद्द होणार आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं? नहीं तो ये सब के लिए ऐसा लाइसेंस रद्द नहीं होना चाहिए, क्योंकि क्या 60 ईयर्स का आदमी है, वो कैसा मराठी सीखेगा. अभी मराठी में सिर्फ 4 शब्द आना चाहिए. सरल जाओ दे, सीधा जाओ दे, राइट जाएंगे क्या बोलेंगे उसको, लेफ्ट जाएंगे क्या बोलेंगे, पीछे हम आगे क्या बोलेंगे, सीट बसून क्या बोलेंगे. बस ये सब मराठी बोलना है, लेकिन उन लोग को नहीं आएगा. बुढ़ा आदमी हो, कैसा बोलेगा मराठी हो. तू म्हणतो कैसा रद्द होगा लाइसेंस. त्यासाठी 3 महिन्याची मुदत दिली होती सरकारने. 3 महिन्याची मुदत दिली होती. 3 महीने से टाइम दिया बराबर है, लेकिन 3 महीने में कैसे सीखेगा मराठी हो. नाही, पण जर आता लायसन रद्द होईल तर तुम्हाला गाड्या टॅक्सी आणि रिक्षा चालवता येणार नाही मुंबईमध्ये, महाराष्ट्रात चालवता येणार नाही. मग सरकारशी वाद घालणार का तुम्ही? तसं मला मराठी मला महाराष्ट्र लायसन्स आहे. मी यूपीचा लायसन नाही, मी महाराष्ट्र लायसन आहे. मी काय बोलतो, मी गाडी चलान सिव्हिल. पण निर्णय तुम्हाला तो मान्य करावाच लागेल असं सरकारचं म्हणणं आहे. जर नाही केलं तर ऍक्शन, तुमचं लायसन रद्द होणार आहे. नहीं, मैं क्या बोला, मैं सब के लिए मैं कुछ नहीं बोलूंगा. मैं मराठी ती तुम्हाला मराठी कम येते हो, येतो लेकिन कम. तुमच्या गाडीत जे प्रवासी बसतात त्यांच्याशी तुम्ही कोणत्या भाषेत बोलतात? मी हिंदी भाषा बोलते, मराठी भाषा बोलते, जितनी येते उतना बोलते हैं. मला इथून पांढऱ्याला जायचंय, तुम्ही कसं बोलाल? दादा तुम्हाला कुठे जायचे आहे, बसा, तुम्ही रस्ता सांगा, मी छोटे हो. मराठी भाषा बोलताना तुम्हाला अडचणी येतात का? अडचण येते दादा. आता काय, मी 35 इयर झाला, तो थोडा आता 3 महिन्याची मुदत दिली होती मराठी भाषा शिकण्यासाठी. जर मराठी भाषा 3 महिने शिकले नाही, मात्र आता आजपासून कारवाई होणार आहे. जर रिक्षा चालक, टॅक्सी चालकांनी मराठी भाषेत जर प्रवाशांशी बोलणं केलं नाही तर त्यांचं लायसन पहिल्यांदा 1 महिना आणि नंतर 3 महिन्यानंतर डायरेक्ट रद्द होणार आहे. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? आता काय बोलू दादा, आता काय बोलू. आम्ही गरीब लोक,
आम्हाला काय बघणार, काय करणार सरकार लोक. हो. पण जर मुंबईत राहायचंय, महाराष्ट्रात राहायचंय, तर थोडंफार मराठी आलं पाहिजे की नाही, या मताशी तुम्ही सहमत आहात का? आम्ही सहमत आहे. 31 वर्ष झाला आहे, मी मराठी नाही शिकणार तर काय माहिती हा. काय झालं. अगदी बरोबर. म्हणजे एवढे वर्ष जर मुंबईत राहतात मराठी आलं पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. मान्य आहे दादा. बरं, मराठी भाषा येते तुम्हाला? उतना पूरा नहीं आता है, कोशिश करतो मैं सीखतो. बरं, मुझे टाइम चाहिए. काय काय बोलता मराठीमध्ये तुम्ही? हाँ कस्टमर बैठतो, हाँ टैक्सी खाली, हाँ बैठा, हाँ मीटर टाकला, हाँ चला सीधा, हाँ सीधा चला, हाँ सरळ चला, हाँ आगे से दवा करायला पुला परले पुरा खाडी परले और क्या सांगतो. हाँ आणि किती वहाँ 50 पैसे किती झालं, 50 झालं, 10 झाला, हाँ समर झाला. हाँ ओके यस. मराठी बोलता येतं तुम्हाला? आता बोलते थोडं थोडं. किती दिवसात शिकले तुम्ही? हं? मराठी किती दिवसात शिकले तुम्ही? एवढं? 10 दिवस 10 दिवस. 10 दिवसात शिकले. हा अवघड आहे मराठी भाषा थोडी शिकायला. हाँ जी. काय काय बोलतात ते बोलून दाखव बरं थोडंसं. हाँ मेरा नाम किशन कामत है. हाँ मैं सांता क्रूज बांध अच्छे आहे. मराठी येतं तुम्हाला चांगलं? मराठी येते तर मराठी जर येत नसेल तर रिक्षा आणि टॅक्सी चालक मला माहित आहे ते लायसन्स जप्त होणार आहे म्हणजे जमा होणार आहे असं तरी काहीतरी झालंय आणि त्यांचा म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये राहतात तर मराठी थोडी बोलायला पाहिजे. त्या पॅसेंजरला पण ऐकायला पाहिजे ते कुठे चाललंय कुठे जाणार आहे असं काहीतरी असेल प्रोसिजर तुमचं आहे ते करावं लागेल ना आपल्याला महाराष्ट्रामध्ये. किती वर्षापासून तुम्ही मी लहानपासून इथंच आहे. धंदा करता? माझा धंदा मला 20 वर्ष झाले. म्हणजे तुमच्या गाडीत जे लोक बसतात हम्म. ते तुमची असं काय मराठी नाही मराठी म्हणजे असं कोण मराठी बोलत नाही. बरं. कोणी पण पॅसेंजर येतात हिंदी वार्ता करतात. आता इंग्लिश तर कोण बोलत नाही फक्त हिंदी जास्ती बोलतात. भाई इधर जाना है. मराठी माणूस असं नाही का भाऊ इकडे जायचं कोण कोणतरी बोलतं असं नाही करत. आतापर्यंतच्या म्हणजे आतापर्यंत 15-20 वर्षात तुम्ही आमच्या अनुभवाला किती लोक बोलले असेल मराठीमध्ये? नाही बोलत तर म्हटलं तो माझीच मराठी बोला. नाही 20% असं काहीतरी बोलले भाई इकडे जायचंय ते मराठी माणूसच बोलतं का इकडे जायचं. बरं. अजून असं कोण नाही डायरेक्ट बोललं का भाई इकडे जायचंय आम्हाला चला लवकर असं कोण नाही बोलत. म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये राहणार तर थोडं मराठी पाहिजेच. पण काही लोक म्हणतात की नाही आम्ही नाही ते चुकीचं आहे ते म्हणजे बोलायला पाहिजे बरं. असं पण आता जे लोक शिकत नाही मराठी ते शिकलं पाहिजे ना. शिकलं पाहिजे. म्हणजे आता ते आयटी मध्ये चालू आहे सर्टिफिकेट पण देतात आहे तर जाऊन थोडा काय आहे जसं अभ्यास केल्यावर तसा अभ्यास करायला लागेल. अजून काय थोडी तरी मराठी बोलायला लागेल. खरंच मराठी शिकणं कठीण वाटतं का तुम्हाला? का आणि केसाच फरक आहे, अजून काय नाही. अच्छा का आणि केसा आजपासून मराठी जर येत नसेल तर सरकार कारवाई करणार आहे. खरोखर सरकारची भूमिका कितपत योग्य आहे? मी काय सांगू आता तुम्ही सांगा. नो प्रश्न आम्हाला येते आम्ही सांगत मराठी. पण मराठी बोललं पाहिजे, तुला बोललं पाहिजे थोडा शिकवायला पाहिजे. आम्ही दिली पाहिजे तुम्हाला वाटतं का? हा माहिती आहे ना एक नाही, महिना मुदत दिली पाहिजे का? 1 महिना दिली अजून 2-3 महिने वाढवले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? 2-4 महिने देते 2-4 महिने मराठीत कसं संभाषण करता तुम्ही प्रवाशासोबत? बस नो कमेंट्स. कुठे जाणार तुम्ही? आम्हाला जायचंय लीलावती. लीलावतीला डायरेक्ट मीटरला जायला क्या शेअरिंगला जायला जाता? शेअरिंगला 20 रुपये सीट आहे. बर. लीलावती मॉलमेरी स्टेपला. आणि शेअरिंग सोडून आपण जर म्हणजे स्पेशल गेले तर किती खर्च येईल अंदाजे? स्पेशल जाए तो 50-55 तक जाता है. बर. हाँ ट्रैफिक रहना तो 60 के ऊपर ही जाना. तुम्हाला एवढं मराठी कसं काय येतंय? बोलता कसं येतं? अब रहे मुंबई में इतने साल से तो सदा मराठी भाषा न शिकणाऱ्या चालकांवर राज्य सरकारकडनं आज कारवाई केली जाणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी भाषा शिकून नियम पाळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई समाचारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. कॅमेरामन संतोष परबसह मी प्रशांत गोडसे, मुंबई समाचार, मुंबई.